आणि यानंतर आपण पुण्यात जाऊयात। दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात देखील आंदोलन केले जाते। मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काय चित्र आहे? सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी यांच्या समर्थनार्थ देशभरात सध्या आंदोलन होत आहेत। आता मी पुणे शहरात आहे आणि इथे जर आपण बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हे सगळे विविध संघटनेचे विद्यार्थी असतील, लोक असतील या ठिकाणी जमलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी दिली जाते। खरं तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी होतीये। जर आपण बघितलं तर गेले काही दिवस सोनम वांगचुक हे दिल्लीत जंतर उपोषण ते त्या ठिकाणी करत होते आणि त्यानंतर आज ज्या पद्धती विद्यार्थी सध्या माझ्या सोबत आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, नक्की त्यांना काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपण बघतोय खूप मोठ्या संख्येने इथं लोक जमलेली आहेत आणि आज सकाळचं आंदोलन सुद्धा बघितलं असेल दिल्लीतलं। मुळात जे आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। शिक्षण हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे आणि त्या माध्यमावरती जर कोण घाला घालत असेल तर आम्ही विद्यार्थी म्हणून हे कदापि सहन करणार नाही। कारण शिक्षणानं आपला विवेक जागृत होतो आणि शिक्षणानं राष्ट्राचं भलं आहे। म्हणून शिक्षण व्यवस्था ही मजबूत असली पाहिजे, पारदर्शक असली पाहिजे आणि शिक्षण हे सर्वांना व्यवस्थितरित्या मिळालं पाहिजे। कुठलाही त्याच्यामध्ये कॉपीराईट झाला नाही पाहिजे, हे आमची प्रामुख्याने मागणी आहे। वारंवार पेपर लीक होतात आणि असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होतात। शेतकरी, कामगार, बहुजन सर्व स्तरातील विद्यार्थी असतात, त्यामुळे आमचा त्याला तीव्र विरोध आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी त्वरित राजीनामा देऊन शिक्षण व्यवस्था पारदर्शक करावी अशी आमची प्रामुख्याने मागणी। आता आपण बघतोय मोठे म्हणजे अर्थात सिनियर लोक सुद्धा आहेत इथं आलात, काय वाटतं एकंदरीत जे आंदोलन देशभर सध्या सुरू आहेत? माझं नाव वसीम शेख। मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, हक की लड़ाई के लिए निमंत्रण नहीं दिए जाते। हक की लड़ाई के लिए निमंत्रण नहीं दिए जाते, वो खुद ब खुद चले आते हैं जिन्हें ये काम आंदोलन करना होता है। अर्थात जर आपण बघितलं तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे स्लोगन्स आता आपण बघतोय की हातामध्ये वेगवेगळे पोस्टर्स आहेत, एक वेगळा संदेश पाठिंबा देताय तुम्ही एका अर्थाने। या देशातील जर आपण जर देशातील एकूणच परिस्थिती पाहिली तर 10 वर्षापूर्वी आपल्याला आश्वासन दिलं गेलं होतं की आजचे दिन आएगे। जर सरकारला हेच प्रेरित आहे का, हेच आजचे दिन पाहिजे होते का? गेल्या 20-25 वर्षात कधीच विद्यार्थ्यांचं एवढं मोठं आंदोलन दिल्ली असू देशभरात कुठंच झालं नव्हतं। आज नीटच्या माध्यमातून निरागस या देशाचं भविष्य असलेल्या 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे। पण या देशातील जी काही ठोकशाही आहे, हुकुमशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून जी चुकीच्या पद्धतीने हुकुमशाही चालवलेली आहे, आत्तापर्यंत नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्या प्रकारे एकूणच वर्तणूक केलेली आहे ही लोकशाहीवर घाला घालणारी आहे। अर्थातच नाराजगी केंद्र सरकारवर या ठिकाणी सरकारवर आहे आणि अर्थातच नीट पेपर फुटीनंतर काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केलेली होती आणि याला देखील तेव्हा पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत।